हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगरी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दुपारचे 12:30 वाजले तर शिवांशला आत्ता स्कूलमधून आणले. हे बघा, इकडे शिवांश बसलाय आणि अद्विक खेळत आहे इथे. तर आज ना सकाळी टिफिन नव्हता दिला मिस्टरांना. शिवांशला फोडणीच्या शेवया करून दिल्या होत्या आणि तोच डब्यावरती तो घेऊन गेला होता. तर मग स्वयंपाक वगैरे करायचा बाकी होता, तर मग स्वयंपाक वगैरे केला आणि आता मिस्टरनं घरी जेवण करायला येतील. बाकीची कामं सगळीच आवरायची बाकी आहे. सकाळी बाळनं माझ्यासोबतच उठतं आणि उठतं म्हणजे उठत नाही पूर्णपणे, तो झोपेतच असतो पण रडत असतो. त्याच्यामुळे मग त्याला परत झोपवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे उशीर होऊन जातो सकाळी. मग सकाळी उशीर झाला थोडासा उठायला की टिफिन होत नाही. बाळाला झोपवणं, शिवायची तयारी करणं, चहा वगैरे बनवून देणं, यामध्ये बराच वेळ चालला जातो आणि त्यामुळे मग ना स्वयंपाक सकाळी करायला मिळत नाही कधी उशीर झाला उठायला. तर मग त्या दिवशीने मिस्टर घरीच येतात जेवण करायला आणि मग घरी जेवण करून जातात. चपात्या करत होते तेव्हा शिवांशच्या स्कूलचा टाईम झाला. तर तवा ना गॅसवरतीच ठेवला, गरम होता त्याच्यामुळे तवा गॅसवरतीच ठेवला आणि तशीच तयारी केली आणि निघाले शिवांशला आणायला. आता शिवांशला स्कूलमधून तर आणलाय, पण सगळे कामं आवरायची बाकी आहे. म्हणजे पोछासुद्धा मारायचा बाकी आहे घराला आणि जे स्वयंपाक केले, भांडे पडले ते बेसिंगमध्ये, ते पण आता घासायची बाकी आहे. कपडे वगैरे धुवायची बाकीच आहे. तर आता हे सगळे कामं पहिले करून घेते. शिवांश जेवण करायला बसले. ते बघा, कपडे चेंज केले आणि बसले ते जेवण करायला. तर आणि ते बाळाला मी आता झोपवून देत आहे. सकाळी उठले तेव्हापासून आत्ता बाळ झोपलेलं आहे. नाहीतर स्कूलमध्ये जायच्या आधी ना थोडंसं एक वेळा झोपते, पण आज ना झोपलंच नाही. तर आता त्याला झोपून दिलं. मिस्टरांना ऑफिसमधून यायला उशीर आहे जेवण करायला. तर बाळ झोपलं आहे तोपर्यंत मी माझं जेवण करून घेते. सकाळी ना मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती. त्या दिवशी पण शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती, तर त्यातल्या शेंगा उरल्या होत्या. तर आता करून घेतली भाजी. तर मस्त शेवग्याची शेंगाची भाजी आणि चपात्या. भाताने वरणसुद्धा झाले. भाताने वरण कुकरमध्ये आहे, तर कुकरमध्येच लावून दिलं. जेवताना लागलं तेव्हा घेईल. तर चला मी जेवण करून घेते. तर आता ना मस्त जेवण वगैरे करून झालं. तर आणि बाळ पण उठलेलं आहे. बघा, इकडे बाळ उठलेलं आहे. शिवांशचं जेवण झाले. शिवांश पाणी पित आहे. बाळाला मी खाऊ घातलं आणि त्याला खेळायला इथं किचनमध्येच घेतलं. आणि बाळाची आज आंघोळ बाकी आहे करायची. दुपारचे आता 2 वाजून गेले. अजून माझी कामं झालेली आहे. मी मिस्टरांची वाट बघत होते ते जेवण करायला येतील म्हणून, पण ते जेवण करायला आले नाही. त्यांच्या वाटीचा स्वयंपाकसुद्धा शिल्लक राहिला. आणि ते बघा, आम्ही जेवण करून घेतल्यानंतर जे स्वयंपाकाचे आणि जेवणाचे भांडे पडले होते ते मी म्हणजे त्यातलं शितारं खरकटं काढून ठेवलं आणि भांडे व्यवस्थित बाजूला काढून ठेवले. म्हणजे मला आता घासायचे आहे. सगळीच आवरावर करायची बाकी आहे. फक्त मी ना पोछा मारून दिला होता. बाळ खेळतं ना खाली, म्हणून पोछा मारून दिला आणि आता बाकीच्या कामाची आवरावर करायला घेते. तर चला मग. गॅस ना थोडासा खराब झाला होता, म्हणून म्हटलं की घासून घ्यावा. तर आता गॅस घासून घेते पहिले. कधी कधी पुसून घेते, कधी कधी घासून घेते. सकाळी उठायला काम उशीर झाला ना की सगळ्या कामांना उशीर होतो. तर चला आता कामांना सुरुवात केली. आधी पोछा मारून घेतला होता शिवांशला स्कूलमधून आणल्यानंतर, आणि तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं कारण तेव्हा मोबाईल ना शिवांशजवळ होता. तो जेवण करत होता, तर त्यात कार्टून बघत होता. तर थोड्या वेळासाठी दिला होता, म्हणून मग मला तेव्हा शेअर करता आलं नाही. तेव्हा बाळ पण झोपलेलं होतं आणि आता बाळ उठलेलं आहे. तर म्हटलं की तो उठलेला आहे तर जेवढे होते कामं तेवढे करून घ्यायचे परत. तर गॅस घासून घेत आहे, गॅस ओट्टा सोबत घासून घेत आहे आणि आता मी गॅस आणि गॅस ओट्टा पुसून घेत आहे. गॅस मी आता धुत नाही पाण्याने, कारण तर गॅसच्या बर्नरमध्ये पाणी जाताना आतमधून बर्नर जंगतात. त्याच्यामुळे मग मी गॅस आता धुवून घेत नाही आहे. आधी चुकी केली ते आता मला सुधरवायची आहे. मला गॅस लवकर खराब करून घ्यायचा नाही आहे त्याच्यामुळे. तर गॅस ओट्टा वगैरे धुवून घेतला तरी चालते, पण गॅस मात्र धुवून नाही घ्यायची, कारण तर बर्नरमध्ये वगैरे पाणी गेलं की मग बर्नर आतून खराब होतात. परत जे छोटे छोटे नोझल असतात ज्यातून गॅस सप्लाय होतो ना, ते सुद्धा खराब होते, मग फ्लेम कमी येतो. त्याच्यामुळे आता मी गॅस धुवून घेत नाही पाणी टाकून, सरळ गॅस पुसून घेते. गॅस ओटा गॅस पुसून झाला, घासून झाला आणि त्यानंतर भांडे घासायचे होते तर ते घासायला घेतले. शेजारीच बाळ खेळत होतं. बाळ न खेळत आहे, पण काही वस्तू घेऊन पडतं किंवा मग कोणत्या वस्तू पाडतं, त्याच्यामुळे मग त्यालाच त्रास होतो. एखादी वस्तू लागून जाते आणि मग तो रडत असतो. तर त्याला बघत बघत कामं करावे लागतात. गॅस ओट्याच्या खाली कांद्याचं स्टँड आहे, तर त्यातले कांदे, लसूण आणि बटाटे तो काढतो. तो पसारा काढला की परत आवरावा लागतो. मग हे सगळं करतच राहावं लागतं.
भांडी घासून झाली आणि लगेच कपडे धुवायला घेतले. मला एक कमेंट आली होती की ताई तुझ्याकडे वॉशिंग मशीन आहे का, म्हणजे कपडे मी वॉशिंगमध्ये धुते का. तर नाही, मी वॉशिंगमध्ये कपडे धुते. मला वॉशिंग मशीन घ्यायची होती जेव्हा मी फ्रीज वगैरे घेतलं ना, घरात सामान घेतलं तेव्हाच घ्यायची होती, पण बजेट नव्हतं, EMI खूप जास्त होत होती, त्याच्यामुळे आम्ही वॉशिंग मशीन कॅन्सल केली आणि फक्त फ्रीज, गॅस, कपाट, बेड एवढंच घेतलं. तर वॉशिंग मशीन घ्यायची आहे, जेव्हा आमचं थोडंसं कर्ज कमी होणार ना तेव्हा मग वॉशिंग मशीन घेऊ. तर आता तर मी बाथरूममध्ये ब्रशनी कपडे धुत असते आणि शेजारी बघा बाळ खेळत आहे. सगळे कामं करताना बाळ माझ्या आजूबाजूलाच असतं आणि मी आजूबाजूलाच ठेवत असते, कारण तर माझं त्याच्याकडे चांगलं लक्ष असतं. बाळ जागा असली की प्रत्येक कामं मला त्याला घेऊनच करावे लागतात जवळजवळ. तर बाथरूमच्या दारात बसून मी कपडे धुत आहे. आतमध्ये बसून का धुत नाही, दरवाजा लावला तर बाळ रडतं आणि आतमध्ये धुवायला बसलं ना तर बाळ आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो बाथरूममध्ये, म्हणून मग मी दारात बसून कपडे रोज धुत असते. कपडे धुवून झाले आणि गॅलरीमध्ये कपडे सुकायला टाकायला आणले. तर कपडे तर सुकायला मी गॅलरीमध्ये आणले तेव्हा बाळ हॉलमध्ये खेळत होतं आणि जेव्हा कपडे मी टाकत होते ना तेव्हा मग बाळ परत हॉलमधून गॅलरीमध्ये येतं. तर त्याला बघत बघत कपडेसुद्धा धुतो आणि त्याला बघत बघत कपडेसुद्धा सुकायला टाकते. तर कधी कधी जेवढे कामं त्याला झोपवून करता येते तेवढे झोपवून करत असते आणि जेवढे कामं मला तो उठल्यानंतर करणं शक्य होते तेवढे मग त्याला उठल्यानंतर मी करत असते. तर इथे बघा गॅलरीमध्ये बाळ आलं आहे, ते बघा आम्ही जे गादी ठेवले आहे गॅलरीमध्ये त्याच्यासोबत तो खेळत आहे. तर आता तुम्हाला दाखवते. तर मी जिथे जिथे गेले तिथे अद्विक येतो आणि माझ्या शेजारीच तो राहतो. तर कपडे तर सुकायला टाकले, त्यानंतर बाळाची अंघोळ बाकी होती करायची, तर मी पटकन पाणी गरम करायला ठेवलं बाळासाठी. आणि तेव्हासुद्धा बाळनं गॅस ओट्याच्या खाली खेळत होतं, तर ते रडलं म्हणून मला त्याला घ्यावं लागलं आणि त्याला घेत थोडा वेळ बघितलं आणि त्यानंतर मग पाणी गरम झालं तर मग त्याची अंघोळ करायला घेतली. तर आता बाळाची अंघोळनं त्याला मी पायावरती घेऊन नाही करत. आता बाळ उभं होतं बसतं, त्याच्यामुळे त्याला उभं ठेवून किंवा बसवून मग अंघोळ करून घेत असते. तर बाळाची अंघोळ करून झाली आणि लगेच त्याला टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर आणलं. तर हे सगळं मी एकटीच करत असते. वातावरण खूप थंडीचं आहे, त्याच्यामुळे ना सकाळी तर अंघोळ करायला होतच नाही. आणि तसंही मी जेव्हाही त्याची अंघोळ करायची राहिली ना तेव्हा शिवांशला स्कूलमधून आणलं की त्यानंतरच अंघोळ करत असते. पण आज उशीर झाला, माझ्याच कामांना मला आज उशीर झाला, त्याच्यामुळे त्याची अंघोळसुद्धा आज उशिरानेच झाली. तर आता दुपारचे 4 वाजत आले आणि आता बाळाची अंघोळ झाली. चला आता त्याला तयार करते आणि थोड्या वेळानंतर परत चहाचा सुद्धा टाईम होतो माझा. तर बाळाची अंघोळ तर करून झाली, आता तयारी करायची बाकी होती. तर टिकला पावडर करून देत आहे. तर अद्विकनं अंघोळ करताना रडत नाही, पण टिकला पावडर करताना थोडासा चिडचिड करतो. तर अद्विकला ना केसांना तेल लावून द्यायचं होतं, तर तेल तर हातावर घेतलं पण व्यवस्थित त्याला मांडीवरती घेऊन लावता येत नव्हतं, म्हणून आधी मी त्याला खाली ठेवून दिलं आणि त्यानंतर तेल लावून घेतलं. बाळाची अंघोळ झाली आणि थोड्या वेळानंतर त्याला झोपवून दिलं पाळण्यामध्ये. तर गॅलरीचा दरवाजा उघडला की उजेड येतो, पण बाहेरचा खूप जास्त आवाज येतो, त्याच्यामुळे ना मग बाळ उठतं, म्हणून मग दरवाजा लावून दिला आणि लाईट लावून शिवांचा होमवर्क घेत आहे. आज शिवांश बघा कसा बसला आहे, एका उशीवरती बुक ठेवला आहे, दुसऱ्या उशीवरती स्वतः बसला आहे आणि मग होमवर्क करत आहे. थोड्या वेळानंतर बाळ उठलं आणि मग त्याचा होमवर्क बाकी होता शिवांशचा, तर त्याला सांगत होते आणि सोबत होमवर्क पण करत होते आणि अद्विकला पण सांभाळत होते. आता तुम्हाला बघायला मिळालंच असणार इतक्या व्हिडिओमध्ये की नेमकं आता मी बाळाला सांभाळून कामं कशी करते किंवा कामं करता करता बाळाला कशी सांभाळते. तर बाळ तर उठलं, मग बाळ उठल्यानंतर बाळाचा पाळणा काढायचा होता. पाळण्याला जी गोधडी आपण वापरतो ती गोधडी काढली आणि त्याची घडी करून ठेवून दिली. तर असा शिवांशचा होमवर्क केला बाळाला बघत बघत. लहान मुलं मनात आलं तर चांगले खेळतात, मनात आलं तर रडतात, त्यांच्या पद्धतीने त्यांना घ्यावं लागतं. तर इथे अद्विक माझ्या शेजारी खेळत होता, मी शिवांचा होमवर्क करून घेत होते तर, आणि त्याच्यासोबत खेळत पण होते. मग असं खेळता अद्विकला बघते आणि मग त्यानंतर शिवांचा होमवर्क करून घेते. तर आता ना संध्याकाळचे वाजले 6 आणि आता बाळ पण उठलेला आहे, तो आता किचनमध्ये खेळत आहे. अद्विक खेळत आहे किचनमध्ये. बघा काय चाललं, काय खाल्लं बघू दे, काय खात आहे, मुरमुरे. अरे बापरे. तरी ते आता अद्विक खेळत आहे, मस्त मुरमुरे टाकले त्याच्याजवळ खायला, खातो तो एक एक उचलून. तर आता संध्याकाळचे वाजलेत 6 आणि आता मी ठेवले चहा इकडे. मी आज ना चहासोबत मुरमुरे खाणार आहे. तुम्हाला वाटणार ताई लहान मुलांसारखं काय मुरमुरे खाते, पण खरंच सांगते खूप छान लागते. काळ्या चहासोबत पण चांगले लागते, पण दुधाच्या चहासोबत अजून चांगले लागते. शिवांशला नाही आवडत, तर मी खाते.
तर एवढे मुरमुरे घेतले मी चहासोबत खायला आणि आता मी चहा पिणार नाही, चहासोबत मुरमुरे खाणार आहे. बाळ किचनमध्ये खेळत होतं, एकीकडे माझी चहा उकडत होती. म्हटलं उभं राहण्यापेक्षा आपल्या जाडीमध्ये भांड्यात जे मी घासून ठेवले होते सकाळी ते लावायचे आहेत, तर आधीनं भांडे लावून घ्यावे आणि त्यानंतर मग चहा झाली की चहा आपण मुरमुऱ्यांसोबत खायला घ्यावी. तर चला जाडी काय झालं, ये तू खेळता खेळता काय होते तुला माहित नाही. तर चला आता जाडीतले भांडे लावून दिलेत मांडणीमध्ये. चहा पण माझी झाली आहे. आता मी चहा घेते मुरमुऱ्यांमध्ये. तुला आवडते अदू मुरमुरे? चलो हो चावता येते, दिसलं मला दिसलं. बस तुम्ही इथे खेळा, इथे खेळा. चहा टाकते मुरमुऱ्यांमध्ये. चहामध्ये मुरमुरे टाकले की पूर्ण चिंबून जातात, म्हणजे बारीक होतात, पण खायला मस्त लागते. खूपच छान. तुमच्यासोबत शेअर करते पहिल्यांदा. या आधीनं मी भरपूरदा खाल्ले चहासोबत मुरमुरे. मला चहासोबत ब्रेड खारी बिस्किट नाही आवडत चहासोबत मला जास्त. ब्रेड खारी मुरमुरे चपाती आणि हे ना चहा आणि मुरमुरे खाण्याची माझी लहानपणीची सवय आहे आणि लहानपणीची सवय मी तुमच्यासोबत आता शेअर केली. तर चहा आणि मुरमुरे खाऊन झाले आणि परत चहा मांडलेली भांडे आणि दुपारीचे थोडेसे भांडे पडले होते ते घासायला घेतले. शेजारी बाळ पण खेळत होतं आणि त्याला खेळवता भांडी घासून. तर अद्विक किचनमधून खेळत हॉलमध्ये आला आणि हॉलमध्ये ना शिवांश होमवर्क करतच होता. तर संध्याकाळची भांडी तर घासून झाली, घराला झाडू मारायचा बाकी होता, तर मग पटकन घराला झाडू मारायला घेतला. तर किचनला झाडू मारून झाला आणि त्यानंतर मग हॉलमध्ये आले, हॉलमध्ये झाडू मारून घेतला. शिवांश माझ्या मागे खेळत येत होता आणि मी पुढे झाडू मारत होते. असंच असतं दिवसभर. जेव्हाही मी कोणतंही काम करते ना तेव्हा अद्विक माझ्या शेजारीच असतो आणि किती वेळ तरी झोपून कामं करणार आहे आणि अद्विक मग खूप कमी वेळ झोपतो. तर घराला झाडू मारून दिला आणि त्यानंतर अद्विकला खाऊ घालायचं होतं, तर मग पटकन अद्विकसाठी खाऊ बनवला आणि त्याला इथे मी खाऊ घालायला घेतलं आहे. तर आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. इकडे वरण भात लावून दिला आहे कुकरमध्ये आणि इकडे चपात्यांचं पीठ भिजवून घेतलं. संध्याकाळीच 6 वाजता चवळी टाकली होती भिजायला, तर भिजली चवळी. मला वाटलं की एवढ्या लवकर भिजते की नाही भिजत, पण ती चांगली भिजली चवळी. थोडा वेळ आहे अजून भाजी बनवायला, म्हटलं की तोपर्यंत परत भिजून जाणार. तर आता मी चपात्यांचं पीठ भिजवून घेतलंय, तर चपात्या आता मी करून घेते. ते दादाचा टिफिन अदू, तो दादाचा टिफिन आहे, ठेवून दे बाळा, नाही तर तो घेऊन जाईल. हे बघा दादाचा टिफिन आहे म्हटल्याबरोबर शिवांश आल्याने आपला टिफिन उचलून ठेवून दिला. तर आता मिस्टर पण आलेत ऑफिसमधून, जस्ट आता आले. पप्पा आल्याबरोबर अद्विक निघाला. चला आतमध्ये या तुम्ही, पप्पा येते आतमध्ये. चपात्या वगैरे करून घेतलं, पीठ भिजवून घेतल्यानंतर आता फक्त भाजी करायची बाकी आहे. तर चपात्या करून झाल्या आणि वरण भात पण झाला होता. कुकर खाली झालं, तर मग कुकरमध्येच भाजी फोडणी द्यायला घेतली. कुकरमध्ये भाजीने लगेच लवकर शिजून होते, म्हणून मग कुकरमध्ये भाजी फोडणी नेहमीच देत असते. कडधान्याची भाजी फोडणी देऊन झाली आणि लगेच मग भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये झाकण लावून दिलं. भाजीच तर शिजून तयार आहे. भाजीमध्ये टाकायला कोथिंबीर आज नाही आहे, भाज्या सगळ्या संपल्या मग घरातल्या. आता भाज्या काहीच राहिल्या नाही. शेवगा होता तर सकाळी केला आणि आता ना मग घरातली चवळी होती, तो चवळी भिजायला टाकली होती संध्याकाळीच आणि ती भिजली, तर आता भाजी केली. भाज्या सगळ्या संपल्या, फक्त मिरची आणि टमाटर घरी राहिले आणि कोथिंबीर तर अजिबात नाही आता भाजीमध्ये टाकायला. तर चला असो, काही हरकत नाही. 2 दिवस राहिलेत, मंगळवार आणि बुधवारी परत भाजीपाला आणावाच लागणार आहे मार्केटमध्ये. तर चला आता भाजीमध्ये मी गरम मसाला टाकून दिला. भाजीनं मी या पातेल्यामध्ये काढून घेते. तर आता बघा मस्त भाजी झाली आहे बघा, अशी जास्त पातळ पण नाही. चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो आणि त्यानंतर बोलतो. आता ना जेवण वगैरे करून झालं आणि सगळं आवरून घेतलं. हा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. एकदम साधा होता. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.